आज आपण मोदकाचा सोपा प्रकार बघणार आहोत। अगदी खुसखुशीत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आपण आता रेसिपी पाहूया। तूप, रवा, सुके खोबरे, खवा, वेलची पावडर, खसखस, पिठी साखर, बदाम, मैदा, किसमिस, काजू आणि चिमूटभर मीठ। आता एक भांडं घेऊया। त्या भांड्यामध्ये मैदा घेतलाय मी। मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकले, थोडं चवीला मीठ टाकायचं। आता ह्याच्यामध्ये मी तूप गरम करून टाकणार आहे। हे तूप मी 4 चमचे घेतलेले आहे। तूप गरम झाले, आता चांगलं आपण टाकून हलवून घेऊया मैदा। आता थोडं हाताने असं चोळून घेऊया। तूप संपूर्ण मैद्याला असं चोळून लावायचं। जसा घट्ट गोळा तयार होतो, असा गोळा तयार झाला की मग पाण्याने पीठ भिजवायचं। थोडं पाणी टाकून पीठ भिजवायचं। मला या अर्धा कपच पाणी लागलेलं आहे। स्टीलचा अर्धा कप असतो ना तो। मैदा चांगला मळून घ्यायचा अगदी, आणि घट्ट भिजवायचा मैदा। मैदा पातळ भिजवायचा आणि एकदम घट्ट असा भिजवायचा। आपण पुरीला मळतो तसा अगदी मळून घ्यायचा। अर्धा कप पाणी मला बरोबर लागलेलं आहे। आता हे मी झाकून ठेवणार आहे 10 मिनिटं। आता आपण सारण्याची तयारी करून घेऊया। हे मी कढईमध्ये खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे। मी बाजारात भेटते ना डेस्टिनेट कोकोनट, तेच घेतलेलं आहे। हे मी 75 ग्राम घेतलेलं आहे। हे चांगलं असं खमंग भाजून घ्यायचं। गॅस कमी ठेवायचा म्हणजे खोबरं जळणार नाही। हे आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। थोडं तांबूस कलर आलेलं आहे। तांबूस कलर झाला। आता आपलं खोबरं भाजून झाले। मी गॅस एकदमच कमी ठेवलेला आहे। अगदी मंद गॅसवर चांगलं असं भाजून घ्यायचं। असं तांबूस कलर झाला की खोबरं काढून घ्यायचं। खोबरं चांगलं भाजून घेतलं की मोदक आपले चांगले टिकतात। आता हे थोडंसं मी तूप टाकलेलं आहे। आपण जे 5 चमचे तूप, 4 चमचे तूप हे मैद्याला वापरलं होतं। आता 1 चमचा तूप उरलं होतं, त्यातलं मी थोडंसं ह्याच्यात घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी ड्रायफ्रूट भाजून घेते। हे मी 4 काजू आणि 4 बदाम। आता त्याच्यामध्ये मी किसमिस टाकलेले आहेत। काजू बदाम पुढे भाजत आले की मग किसमिस टाकायचे। आता आपलं चांगलं भाजून झालेलं आहे। हे मी काढून घेते। ड्रायफ्रूट थोडे भाजून घेतले की कसे थोडे क्रिस्पी लागतात। आता त्याच्यात अजून मी थोडं तूप टाकणार आहे, अर्धा चमचा। आता बारीक रवा आहे। बारीक रवा मी 50 ग्राम घेतलेला आहे। आपण चांगला कमी गॅसवर चांगला खमंग असा भाजून घ्यायचा। रवा भाजत आला की त्याचा चांगला सुगंध येतो। आता आपला रवा भाजून झालेला आहे। बघा असा कसा तांबूस भाजून झालेला आहे रवा पण। तर रवा आपण काढून घेऊया। आता ही थोडी मी खसखस भाजून घेते, पण मी गॅस बंद केलेला आहे। कढई गरमच आहे। मी आता खसखस टाकले। खसखस अगदी 1-2 मिनिटं भाजून घ्यायची। खसखस झाली भाजून। आता त्याच्यातच मी खवा टाकणार आहे। खसखस मी काढून घेतली, त्याच कढईत मी आता खवा टाकते। खवा मी 150 ग्राम घेतलेला आहे। हा मार्केटमधून आणलेला खवा आहे। खवा चांगला ताजा बघून घ्यायचा, म्हणजे आपले मोदक चांगले राहतात।
खव्यासारखं हलवत राहायचं, ना तर खवा कसा कडेला खाली चिकटतो ना, मग चांगलं हलवत राहायचं खव्याला. आपला खवा आता भाजून झालेला आहे. खवा पण थोडा तांबूस कलर येईल ना असं भाजून घ्यायचं. आता आपण हे सगळं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेतलं होतं, ते थंड झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये थंड झालेला खवा पण टाकतोय आपण. खोबरं, रवा, ड्रायफ्रूट, खसखस हे सगळं टाकून घेतलं होतं. आता थंड झालेला खवा पण टाकला. हे चांगलं मी हाताने एकजीव करून घेते, कारण चमच्याने होत नाही ना, खवा मिक्स होत नाही ना, मग हाताने करून घ्यायचं. आता मी पिठी साखर टाकते. ही पिठी साखर मी 100 ग्रॅम घेतलेली आहे. तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही थोडी जास्त टाकली तरी चालेल, पण हे अगदी 100 ग्रॅम प्रमाण बरोबर आहे. खवा 150 ग्राम होता. आपलं खोबरं 75 ग्राम आहे. रवा 50 ग्राम आहे. ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतील तसे, आणि पिठी साखर 100 ग्राम आहे. लिंबी वेलची पावडर टाकलेली आहे. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण तो मैदा मळून ठेवला होता तो बघायचा आहे. आता आपलं मैदा मळून ठेवला होता मी 10 मिनिटं होऊन झालेत. मैदा परत एकदा चांगला मळून घ्यायचा. मी हातावरच असं त्याचे गोळे करणार आहे. बघा, हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. या खव्याची मोदकाची मला ऑर्डर होती, तर मला ऑर्डर पण करूया आणि आपण शेअर पण करूया व्हिडिओ. म्हणून हे मी बनवलेले आहेत. तुम्हाला थोडे मोठे करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आता आपण हे लाटून घ्यायचे. पुरीसारखं अगदी छोटे छोटे, पण हे लाटताना पातळ लाटून घ्यायचं. आता ह्याच्यात मी सारण भरून घेते. मी आधी अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात मी सारण भरून घेते. सारण अगदी व्यवस्थित भरायचं, म्हणजे कसं मोदक आहे ना एकदम असं भरलेला राहतो. आपले मोदक तयार झालेले आहे. आता मी एक दुसरा बनवते. हे आता असे मोदक मी सर्व तयार करून घेते. आता आपले मोदक सर्व तयार झालेले आहेत बनून. मी हे छोटे मोदक केलेले आहेत, कारण हे प्रसादासाठी वाटायचे होते. तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठे करायचे असेल तर मोठे करू शकता. एक छोटी करंजी पण मी केलेली आहे. हे मी तेल गरम करत ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे. आता ह्याच्यात मी मोदक टाकून घेते. मी गॅस मंद केलेला आहे. तेल एकदम गरम करायचं नाही, एकदम असं कडकडीत तापवायचं नाही. तर काय होतं, पटकन मोदक लाल होतात आणि आतून कच्चे राहतात, आणि वरती असे म्हणजे कसं खायला एकदम असे कच्चे कच्चे लागतात. तेल थोडं गरम करून घेतलं होतं. आता त्याच्यात मोदक टाकले. झाले आपले बघा असे. मोदक असे तांबूस कलरवर काढून घ्यायचे. आता आपले मोदक तळून झालेले आहेत. नेहमी गुळ खोबऱ्याचे तळणीचे मोदक बनवतो. आता असे खव्याचे मोदक एकदा गौरी गणपतीला करून बघा. हा मोदक बघा कसा एकदम भरलेला आणि खुसखुशीत झालेला आहे. तोडताच हाताने तुटलं, इतका खुसखुशीत आणि असं हे एकदम हे झालेलं आहे. सारण जास्त भरलं म्हणून मोदक पण असा भरलेला दिसतोय. तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.